पूर्वी आपण पहिला चॅप्टर कव्हर केलाय ज्याचं नाव होतं डीसी जनरेटर इथे म्हणून राईट केला, याचा अर्थ तो चॅप्टर आपल्याला झालेला आहे. आणि आजच्या क्लासमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करताय डीसी मोटर. आता बघा, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स. ठीक आहे सर, काय डी बरोबर आहे. बघा, इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट द आर्मेचर वाइंडिंग फॉर शॉर्ट अँड ओपन सर्किट. आणि शॉर्ट आणि ओपन जर तुम्हाला टेस्ट करायचं असलं, पुन्हा याच्यामध्ये कधी ग्राउंड पण शब्द आला तरी आपल्याला काय करायचं आहे, एक्सटर्नल ग्राउलरनी आणि बाह्य ग्राउलरचा वापर करायचा आहे. आणि व्हॉट इज द नेम ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ डीसी मोटर. आता बघा, डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, वाइंडिंग वायर इज फॉर डीसी फील्ड कॉइल. आता बघा, लक्षात ठेवा, वाइंडिंग करण्याकरता हे सुपर इनॅमल्ड कॉपर म्हटलं जाते. स्विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ डीसी मोटर. आता बघा, पाठ करायचं, याच्यावरती काही उपाय नाही, ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठ करायच्या, पण निम्मीवाल्याने आन्सर ए दिलाय आणि माझ्या मताने याचा आन्सर काय डी आहे. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की कोणाचा आन्सर मारायचा आहे, फक्त मला नाही विचारायचं. ठीक आहे, विच रूल डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर इन डीसी मोटर. आता सी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, व्हॉट इज द नेम ऑफ डीसी मोटर. आता इथं याचं उत्तर काय राहील, डीसी मोटर राहील. विच रूल इज डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ करंट इन मोटर. आता बघा, डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द करंट टेकन बाय डीसी मोटर. आता बघा, याचं सी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, विच रूल इज अप्लाइड टू आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ फ्लक्स इन डीसी मोटर. अँड फ्लेमिंगचा डावा हाताचा रूल पकडायचा आणि त्याला बिलकुल फायनल करून टाकायचा मोटर म्हटलं. फक्त याच्या पूर्वीचा जो चुकीचा प्रश्न आहे त्याला आठवणीने राईट हँड रूल करा. ऍक्च्युअल तो प्रश्न चुकीचा आहे, पण काही हरकत नाही. चला, नेम द टाइप ऑफ डीसी मोटर. आता इथं म्हणजे डी काय आपलं बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅक ईएमएफ. मी आपला सी आन्सर काय बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, व्हॉट इज द नेम ऑफ इक्विपमेंट. एक्सटर्नल ग्राउलर म्हणतो आपण. व्हॉट इज द नेम ऑफ वाइंडिंग इफ द कॉइल पिच इज लेस दॅन द पोल पिच. आता बघा, आन्सर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ सिरीज रेजिस्टन्स कनेक्टेड विथ होल्डिंग कॉइल इन डीसी 4 पॉइंट स्टार्टर. आता बघा, तेव्हा लिमिट द करंट इन होल्डिंग कॉइल. होल्डिंग कॉइल मधला करंटला कंट्रोल करण्यासाठी त्याच्या सिरीज सोबत काय लावलं राहते, रेजिस्टन्स लावलं राहते. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे त्यानंतर विच स्पीड कंट्रोल ऑफ डीसी सिरीज मोटर इज यूज इन इलेक्ट्रिक ट्रेन. आता याचा ए आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर आय द शंट फील्ड कॉइल इज कनेक्टेड इन सिरीज विथ द होल्डिंग कॉइल. आता बघा, डी आन्सर काय होतं, बरोबर होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हाय द डायरेक्शन ऑफ रोटेशन इज चेंज ओनली बाय चेंजिंग द आर्मेचर करंट डायरेक्शन इन द डीसी कंपाऊंड मध्ये. बघा, बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. विच स्पीड कंट्रोल मेथड ऑपर बिलो द नॉर्मल स्पीड इन डीसी शंट मोटर. आता बघा, सी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, व्हाय स्टार्टर आर रिक्वायर्ड टू डीसी शंट मोटर इंडस्ट्री. आता रिड्यूस द आर्मेचर करंट करण्याकरता आपण काय करतो, त्याला स्टार्टर लावतो. ठीक आहे, तर इथेच आपण आजचा क्लास थांबवू. विच इन्सुलेटिंग मटेरियल बिलॉंग टू क्लास बी इन्सुलेशन. आता बघा, सी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. व्हॉट इज द टेम्परेचर व्हॅल्यू ऑफ क्लास एफ. आता बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. एफ. विच टाइप ऑफ डीसी मोटर इज यूज फॉर कॉन्स्टंट स्पीड ड्राईव्ह. आता कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे, तिथे आपण काय करतो, डीसी शंट मोटर वापरतो. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे विच टाइप ऑफ डीसी मोटर इज यूज इन एलिव्हेटर. आता उत्तर काय असणार, डी असणार. चला नेक्स्ट आहे त्यानंतर इन विच मेथड द स्पीड कंट्रोल गिव्ह बिलो द रेटेड स्पीड. आता बघा, म्हणजे आर्मेचर डायव्हर्टर मेथड असं त्याला म्हटलं जाते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट इफ 4 पॉइंट स्टार्टर रेजिस्टन्स इज कट ऑफ ड्युरिंग द रनिंग. असं बी आन्सर काय बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर व्हाय द कार्बन कंपोजिशन ब्रशेस रिक्वायर्ड इन द आर्मेचर सर्किट टू ऑपरेट द डीसी मोटर. बघा, तर डी बिलकुल काय होतं, बरोबर होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे त्यानंतर व्हाय द सिरीज मोटर प्रोड्यूस हाय टॉर्क अँड स्पीड इनिशियल विदाउट द लोड. आता बघा, आपलं ए आन्सर काय बरोबर आहे. आता बाकी why the series field is short circuited at the time of starting in different compound motor. आता इथं डी आन्सर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चला विच इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ बॅलन्स आर्मेचर. डायनामिक बॅलन्सिंग पद्धत आहे, त्यांनी काय होते, आर्मेचर आपण चांगल्या पद्धतीने त्याला बॅलन्स करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे विच मटेरियल इज यूज फॉर स्टार्टिंग द स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ डीसी मोटर. जनरल ए आन्सर काय असणार, बरोबर असणार, म्हणजे 100% बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर विच डीसी कंपाऊंड मोटर इज ऑपरेटेड ॲट कॉन्स्टंट स्पीड अंडर व्हॅरिंग लोड. आता बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर हाऊ नो वोल्ट कॉइल इज कनेक्टेड इन 3 फेज स्टार्टर 3 पॉइंट स्टार्टर डीसी शंट मोटर. आता बघा, डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे विच टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग इज इलुस्ट्रेट. आता ए बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच ग्राउलर टेस्ट आर्मेचर इज इलुस्ट्रेट. ठीक आहे, ओपन कॉइल टेस्ट, ए याचा आन्सर आहे. विच स्पीड कंट्रोल मेथड इज अप्लाइड टू ऑप्टेन द बोथ नॉर्मल अँड अबव स्पीड ऑफ डीसी मोटर. त्याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे,
व्हाय द कम्युटेटर आर स्पार्किंग हेवीली, हे वाला बिलकुल बरोबर आहे. कारण व्हॉट इज द ऍक्शन ऑफ इंड्यूस EMF इन द रनिंग DC मोटर, आता इथे बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच मोटर हॅज द कॅरेक्टरिस्टिक कर, आता सी आन्सर काय आपलं बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड विथ द होल्डिंग कॉइल इन 4 पॉइंट स्टार्टर, ठीक आहे. ए आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर व्हाय द DC सिरीज मोटर फील्ड वाइंडिंग इज वाउंड विथ थिक वायर, आता बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच टाइप ऑफ स्पीड कंट्रोल इन DC सिरीज मोटर, आता ए आन्सर काय करू आपण फायनल करू. ठीक आहे. तर हे आजच्या क्लास म्हणजे इथंच थांबवून देऊ. आजच्या क्लास पुरता हा आखरी प्रश्न होता असं आपण समजून चालू. बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये कव्हर करू. विच टाइप ऑफ DC मोटर इज सुटेबल फॉर शेअरिंग मशीन, ठीक आहे. याचा ऑप्शन बरोबर राहील. व्हेअर DC कंपाऊंड मोटर आर प्रिफर, आता ही ऑप्शन काय राहील बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर आहे व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ स्टार्टर इन DC मोटर, आता डी ऑप्शन काय राहील बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट द आर्मेचर वाइंडिंग, आता टेस्ट करणारा एकच इथं इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे ज्याचं नाव आहे ग्राउलर. ठीक आहे. आय द होल्डिंग कॉइल ऑफ 3 पॉइंट स्टार्टर इज कनेक्टेड इन सिरीज शंट फील्ड वाइंडिंग, अभी देखा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. व्हॉट इज द बेस्ट मेथड टू चेंज द DOR चा अर्थ असा होतो डायरेक्शन ऑफ रोटेशन, म्हणजेच डायरेक्शन ऑफ रोटेशन जर तुम्हाला बदलायचं असेल तर सर्वात उत्तम पद्धत कोणती आहे, असं हे ऑप्शन काय राहील बिलकुल बरोबर राहील. व्हॉट इज द पर्पज ऑफ नो व्होल्टेज कॉइल, NVC म्हणजे काय होतो नो व्होल्टेज कॉइल होतो, कनेक्टेड इन द सिरीज विथ द फील्ड ऑफ 3 पॉइंट स्टार्टर, आता मग डी आन्सर काय होतं बिलकुल बरोबर होतं. विच टाइप ऑफ DC मोटर इज यूज फॉर सडन अप्लिकेशन ऑफ हेवी लोड, आता ऑप्शन काय राहील बिलकुल बरोबर राहील. काउंट विच स्पीड कंट्रोल मेथड इज यूज इन फूड मिक्सचर, आता विचारायचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच स्पीड कंट्रोल सिस्टम प्रोव्हाइड ए स्मूथ व्हेरिएशन ऑफ स्पीड फ्रॉम, बघा आता इथं काय म्हणताय 0 पासनं अबव नॉर्मल पर्यंत, आता बघा ही आन्सर बिलकुल बरोबर होतं. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ टॅप इन वाइंडिंग, अभी सी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे विच टाइप ऑफ DC आर्मेचर वाइंडिंग द फ्रंट पिच इज ग्रेटर दॅन बॅक पिच, डी आन्सर काय राहील बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट रिड्यूस द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कोर मटेरियल ऑफ VA रेटिंग, आता ठीक आहे बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर हाऊ टू ऑब्टेन द पॉझिटिव्ह पोलॅरिटी पॉझिटिव्ह नाही अपोजिट पोलॅरिटी इन ऍडजस्टंट पोल ऑफ 4 पोल DC मशीन, आता डी काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. व्हॉट इज द ऑपरेशन इन द रिवाइंडिंग प्रोसेस, आता रिमूव्हिंग ऑफ वेज म्हणजे ते तुकडे ताकडे शिल्लक राहिलेले आहेत त्याला बाहेर काढणे म्हणजेच काय म्हणतो रिमूव्ह वेजिंग, म्हणजे वेज म्हणजेच तुकडे ताकडे लक्षात ठेवा. विच इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज इन वाइंडिंग इज हायली नॉन हायग्रेसिव्ह अँड प्रोसेस गुड इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ, आता सी ऑप्शन त्याचा काय आहे बिलकुल बरोबर आहे. विच टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग इज इल्युस्ट्रेट, आता त्याचा सी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. त्या आता न्यूमेरिकल आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, न्यूमेरिकल मी इथे सांगणार नाही पण निम्मीच्या हिशोबाने याचा 6 आन्सर आहे असं निम्मीचं म्हणणं आहे. विच टाइप ऑफ टेस्ट इज इल्युस्ट्रेट फॉर द आर्मेचर आफ्टर रिवाउंड, त्याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्या व्हाय द न्यूली रिवाइंड आर्मेचर मस्ट बी प्रिएटेड बिफोर द वायर, ए आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ DC कंपाऊंड मोटर इज चेंज इन द डायरेक्शन ऑफ आर्मेचर करंट, आर्मेचरच्या करंटची दिशा काय करणार आपण बदलून दिली. तर याला जास्त सांगायची गरज नाही आहे कारण की हा प्रश्न काय झालाय तिसऱ्यांदा रिपीट झाला या चॅप्टरमध्ये. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ DC शंट मोटर, DC शंट मोटरचा इफेक्ट काय होईल जर इफ द सप्लाय टर्मिनल आर इंटरचेंज, जर इन मोटर इन सेम डायरेक्शन म्हणजे त्याच दिशेने ते काय करेल धावेल किंवा चालू होईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे what is speed if the field winding of DC shunt motor is open, आता डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट इज द रिझन फॉर रिडक्शन इन स्पीड ऑफ DC मोटर फ्रॉम नो लोड टू फुल लोड, म्हणजे इथं सी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे विच वाइंडिंग फॉल्ट इज डिटरमाइंड बाय द टेस्ट, आता तो आपण ओपन कॉइल फॉल्ट चेक करतो आपण. ठीक आहे. तर हा